वळत पुढच्या बातमीकडे मुंब्रा मतदारसंघात आव्हाड समर्थकांच्या अजब पाट्या पाहायला मिळतात। इथे फक्त जितेंद्र आव्हाडांना समर्थन असे फलक इथे लागलेत। सोसायटीच्या आवारामध्ये आव्हाडांच्या समर्थनाचे फलक लागलेत। कळवा मुंब्रा मतदारसंघातील कौसामधील निवासी सोसायट्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांना आपलं समर्थन जाहीर केलंय। विशेष म्हणजे या सोसायट्यांनी आपल्या आवारामध्येच इतर उमेदवारांनी प्रचारासाठी येऊ नये यासाठी प्रवेशद्वारांवरतीच भला मोठा फलक लावलाय। त्यामुळे अर्थातच इतर उमेदवार इथे फिरकणार नाहीत याची दक्षता आणि काळजी इथल्या स्थानिकांनी घेतली। अधिक माहिती घेऊयात विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनय, एकीकडे आपण बघतोय हमारा पूर्ण समर्थन और शुभकामनाएं जितेंद्र आव्हाड अशा स्वरूपाचे हे फलक लागलेले आहेत। किती सोसायट्यांमध्ये असे फलक लागले? जर आपण पाहिलं की मुंब्रा आणि कौसा हा जो संपूर्ण मतदारसंघ आहे त्या ठिकाणी 50% जो हा मुस्लिम लोकसंख्या आहे आणि 50% हिंदू लोकसंख्या आहे आणि हा या तिसरी टर्म जी आहे जी जितेंद्र आव्हाड या मुंब्रा कौसा म्हणजे कळवा मुंब्रा या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो मुंब्रा आणि कौसामधल्या ह्या महत्त्वाच्या 3 सोसायट्या ज्या आहेत त्या खूप मोठ्या सोसायटी म्हणजे शेकडो मतदार या सगळ्या ह्याच्यामध्ये सोसायटीमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये राहायला आहेत। आणि अशा या मोठ्या सोसायटीमध्ये भले मोठे फलक लावण्यात आलेले की इथे फक्त आमच्या संपूर्ण सोसायटीचा एक त्यांनी ठराव केला होता आणि त्या ठरावामध्ये त्यांनी आपलं समर्थन जितेंद्र आव्हाड यांना दिलं आणि त्या ठरावाच्या नंतर त्यांनी सोसायटीच्या गेटवरतीच भले मोठे फलक लावलेत आणि सांगण्यात आलेलं आहे की इथे बाकी इतर उमेदवारांनी फिरकू नये, फक्त आमचं समर्थन एक मताने आम्ही जितेंद्र आव्हाड यांना दिलंय। त्यामुळे बाकी इतर जे उमेदवार आहेत ते मात्र या फलकामुळे चिंतेत पडलेले आहेत की एवढं मोठी मतदारांची संख्या असलेली सोसायटीमध्ये आता त्यांना प्रवेश दिला जाणार की नाही यावरती देखील आता त्यांचं लक्ष आहे। परंतु सोसायटीने हा निर्णय घेतला आणि पहिल्यांदाच असं पाहायला मिळतं की सोसायटीने आपला उमेदवार देखील जाहीर केलेला आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद विनय या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।